सकाळपासून नुसता पाऊस पडतोय. फारच बोर होऊ लागलं बाई. कुठे येता जाता पण येत नाही आणि कुठं मन पण लागत नाही. अशा थंड वातावरणामध्ये गरम गरम भजी आणि चहा झाला तर फारच मज्जा येईल बाई. आता करतेच गरमागरम कांद्याची भजी करते आणि चहा करते छान अद्रक घालून मस्त. हट बाई, पण एकटीच काय खाऊ बाई भजे? कुणी सोबत असेल तर मज्जा तरी येते. एकटं एकटं खाऊन ते खावं पण नाही वाटत, जास्त जात पण नाही. असं करते, 1-2 जणींना बघते, मग थोडंसं पावसाची पार्टीच करून घेतो. मग मस्त भजे करतो, खातो आणि गप्पा गोष्टी पण होऊन जातात. तसे आज कोणी कामाला गेलेलंच नसणार आहे. हां नाही बाई, पण पाऊस येणं पण गरजेचंच आहे. पाऊस नाही तर मग काहीच नाही. बरोबर आहे, पाऊस येणं पण गरजेचंच आहे. सगळ्या ऋतूंची मज्जा घेता यायला पाहिजे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, आपल्याकडे तर सगळे ऋतू आहेत. आपण सगळी मजा घ्यायला पाहिजे खरं तर. बाहेरच्या देशामध्ये तर तेवढं नाही पण आहे. सगळ्यांना जमा करते आणि मस्त पावसाची गरमागरम कांदा भज्याची पार्टी करतो. बाप्पा रे बाप्पा, किती पाणी साचलं इथं. मला आहे की नाही तू घरात? हट्ट बाई, ही कधीच वेळेवर आवाज देत नाही बाई. आहे पण की नाही घरात, कसं कळायचं बाई? आले ना ग शांताबाई, धीर तर धरत जा थोडंसं. माणूस काही कामात असतात मध्ये काय नाही आणि तू एकटे एक आवाज देत राहती, गोंधळून जातं ना माणूस मग. हो, मी काय म्हणते ऐक, चिडू नको आता. हे चिडत बिडत नाही मी. चिडत कशाला म्हणते तुला मी. त्या दिवशी पण आली, जोरजोरात आवाज देऊ लागली. म्हण, काय म्हणती? जेवण झालं का तुझं? आम्हाला जेवली तू? नाही बाई शांताबाई, मी नाही जेवले बिवले. आज काही जेवावंच वाटेना मला. नुसतं बोर व्हायलं. सकाळपासून पाऊस पडतोय, मला तर कसं तरीच वाटायलं आहे. हां, मला पण तसंच होतं आहे, म्हणून मी तुझ्याकडे आले. मग मी काय म्हणते, चल ना आपण थोडे 1-2 जणींना घेऊ आणि मस्त कांदा भजी वगैरे बनवू, चहा बनवू गरम गरम अद्रकाचा आणि बसू एका ठिकाणी गप्पा गोष्टी करू. काय गप्पा गोष्टी करते ग शांताबाई? काय गप्पा गोष्टी करते? तुला तर नुसता गप्पा गोष्टीच लागतात बाई. चल ना ग, तेवढाच आनंद भेटतो. घरात बसून बसून तरी काय करायचं आहे? काय करणार आहे तू पाण्या पावसाचं? काही काम पण निघत नाही. ते तर आहे म्हणा, काही काम तर निघत नाही म्हणा. चल मग जाऊयात आपण, सगळ्यांना बोलूयात आणि जाऊयात मग. चल तू हो पुढे, मी येते. झाकझूक करून येते घरातलं सगळं. हो चल, मी बाहेर थांबते. बाहेर कशाला थांबती ग? बाहेर कशाला थांबती? काही पण बोलती पण शांताबाई तू. खरं आता मी घरात असताना तू बाहेर कशाला थांबती? चल घरामध्ये. फक्त त्या पाण्याच्या तिथून हळूच ये, पडशील नाही तर. आले ना सगळ्या? आल्या का? आज घेऊयाच गड्या मग कांदे भजन, गरम गरम अद्रकाच्या चहाचीच मजा घेऊयात आज भर पावसात. हां, सगळं बरोबर आहे, पण आता सामान आणलं का? नाही, सामान तर नाही आणलं. जमा करूयात ना सामान, जमा करूयात. किती वेळ लागतो सामान जमा करायला? ते सगळं खरं आहे, पण करायचे कुठे? करता कुठे मी म्हणते? इथेच करूयात, हो की नाही? इथंच करूयात आपण. चूल मांडू, विस्तव लावू आणि मस्त गरमागरम भजी इथंच बनवू, इथंच खाऊ आणि इथंच गप्पा गोष्टी करू. हां, चांगली आयडिया गड्या ही पण. चांगली आयडिया बरं ही पण. सामानाचं कसं करायचं? मी काय म्हणते, सरळ दुकानात जाऊ, लागेल तेवढं सामान घेऊ. कोणीतरी दोघी जा, सामान घेऊन या, खर्च लिहा आणि सगळ्यांनी खर्च वाटून घेऊ. एकाने एक आणलं, दुसऱ्याने दुसरं आणलं तर मग एकाच्या मनात राहतं, तिने तेवढंच आणलं आणि मी एवढंच आणलं आणि माझं महागाचं आणि तुझं महागाचं. हो की नाही? एकदम बरोबर. हे एकदम छान पटलं आपल्याला हे. चला मग मी येते आणि कोण चलतं माझ्यासोबत? सामान घेऊन येऊ. जे भजे बनवणार आहे का ते जा. कुणाच्या हातचे भजे खायचे? भजे मीच करते. माझ्या हातचे भजे खाऊ घालते तुम्हाला. 1 नंबर कांदा भजे बनवते. एकदम लगे. मी जाते मग शांताबाईसोबत. हां, जमतं. आहेच किती दूर दुकान, इथं बाजूला तर आहे. तोपर्यंत मी चूल मांडते आणि विस्तव लावते.